नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण 2013मध्ये TETची परीक्षा झाली होती. त्यातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील प्रश्न उत्तरे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, कारक विकासामध्ये गुट्टेरिजने सांगितलेल्या कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं विचारले. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, शारीरिक विकासाबाबत कोणती बाब लागू पडत नाही असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विकास हा परिमाणात्मक असतो. ही बाब शारीरिक विकासाबाबत लागू पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजे यांच्या मते या अवस्थेस काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शब्दपूर्व अवस्था. या अवस्थेला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2, शब्दपूर्व अवस्था. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणते विधान बालोद्यान पद्धत व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, काय आहे? तर मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृती शिक्षणावर किंवा कृतीवर भर दिला जातो. हा फरक आहे बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धतीमध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, संशोधन पद्धतीबद्दल कोणते विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, सर्व घटकांसाठी ही पद्धत योग्य आहे हे विधान अयोग्य आहे. विचारले काय आपल्याला? अयोग्य विधान विचारलेलं आहे संशोधन पद्धतीबद्दल. तर याचं उत्तर आहे, सर्व घटकांसाठी ही पद्धत योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ताविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता. उत्तर काय आहे? नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता. हे उत्तर अयोग्य आहे. विचारले काय? बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकापैकी अयोग्य घटक, तर नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता. पुढे बघूया. पुढील प्रश्न, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण कोणत्या 3 गटात केले आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रिया, आशय, निर्मिती. क्रिया, आशय, निर्मिती या 3 गटात गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण या 3 गटात केले आहे. कोणत्या? तर क्रिया, आशय, निर्मिती. पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मनचक्षूंवर प्रतिमा निर्माण होण्यासाठी कोणती बाब लागू नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, काय आहे ते बघूया. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
पुढचा प्रश्न आहे, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता पाहिजे इथे सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यावहारिक कल्पना. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. हे शिक्षकांनी टाळावे. प्रश्न बघा, शिक्षकांनी कुठल्या गोष्टी टाळाव्यात? तर मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा ही गोष्ट टाळावी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास घडतो नाही, खुंटतो. बौद्धिक विकास खुंटतो पाहिजे इथे. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी कोणती बाब टाळावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे बघूया. अभ्यासक्रम साचेबद्ध असावा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे असं विचारले. तर 4 पर्याय दिलेले आहेत. सचिनच्या वर्तनात किती बदल झाला? शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होते? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4ही. 1 2 3 4 4ही पर्याय जे दिलेले आहेत ते योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने दिली आहे. त्यापैकी योग्य विधान कोणते ते ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कोणते? तर पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. तर यावरील 3ही पर्याय योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षकांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे हे उद्दिष्ट सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, अंध पाहिजे इथे अंध असं पाहिजे होतं.
अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने कोणत्या तत्वाचा वापर करावा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर बी, सी आणि डी. काय आहे तर एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना आणि स्वकृती या तीनही गोष्टींवर शिक्षकांनी या तीनही गोष्टी तत्वांचा शिक्षकांनी वापर करावा. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोणता गट अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकाचा गट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उद्देश बिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली. बघा, उद्देश बिंदू, त्यानंतर संरचना, त्यानंतर सामाजिक प्रणाली, त्यानंतर आहे सहाय्यभूत प्रणाली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणांवरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समान घटकांची उपपत्ती. समान घटकांची उपपत्ती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दिलेल्या अध्ययन दोषाचे प्रकार व त्यांचे वर्गीकरण यांच्यापैकी अयोग्य जोडी विचारली. बघा, दिलेल्या अध्ययन दोषाचे प्रकार व त्याचे वर्गीकरण यांपैकी अयोग्य जोडी कोणती हे विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. डिस्लेक्सिया लेखनात व डिस्ग्राफिया वाचनासंबंधीचे दोष नाहीयेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. विचारले अयोग्य जोडी विचारली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबाबत खालील विधाने दिली आहे. त्यापैकी अयोग्य विधान विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे बघूया. या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकांच्या वर्तनाशी संबंधित आहे. तर हे विधान अयोग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून कोणती बाब टाळावी? तर पर्याय क्रमांक 1. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटू शकतो असे सूचित करणारी हर्बार्ट यांची उपपत्ती अध्ययन उपपत्तीच्या कोणत्या प्रकारात मोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. औपचारिक अध्ययन उपपत्ती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे अध्ययन अकार्यक्षम अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात कोणती बाब दिसून येत नाही असं विचारले.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीचे तशी म्हणता येतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयीची गरज कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक समाज मान्यता 3. पर्याय क्रमांक 3 समाज मान्यता. पुढचा प्रश्न बघूया. अवधान नियंत्रण करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आवर्तने. पुढचा प्रश्न, कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. पुढचा प्रश्न, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABCE तीनही बाबींची गरज असते. म्हणजे संवेदना निर्माण होण्यासाठी उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था या तिन्ही बाबींची गरज असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगांचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ताना, पी, ही, नी, पा, जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्मृती सहाय्यक पद्धत या पद्धतीवर आधारित आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न, चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य असे विचारले. चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबतीत कोणता पर्याय अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्तभ्रम संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.